हा कॉल उचलला नसता तर आज मी जिवंत असतो. कारण त्या एका कॉलनं माझं सगळं आयुष्य बदलून टाकलं. माझं नाव आदित्य, वय फक्त 23 वर्ष. दिवसा शहरात डिलिव्हरी बॉय म्हणून काम आणि रात्री शांतपणे घरी परतणं, हेच माझं साधं आयुष्य होतं. त्या रात्रीही मी शेवटची डिलिव्हरी करून रात्री 11:47 घरी निघालो होतो. रस्ता पूर्ण रिकामा होता. फक्त स्ट्रीट लाईटचा पिवळसर प्रकाश. तेवढ्यात माझा फोन वाजला. अननोन नंबर. पहिल्यांदा इग्नोर केला. पुन्हा वाजला. तिसऱ्यांदा उचलला. हॅलो. समोरून एक खूप शांत आवाज आला. आदित्य, पाठीमागे वळू नकोस. माझ्या अंगावर काटा आला. मी विचारलं, कोण बोलतंय? तुम्हाला माझं नाव कसं माहीत? तो आवाज पुन्हा. तू आत्ता जे पाहिलंस ते तुला पाहायचं नव्हतं. मी काही पाहिलंच नव्हतं. किंवा पाहिलं होतं. तेवढ्यात समोरच्या गल्लीतून एक कार वेगात निघून गेली आणि रस्त्यावर एक माणूस पडलेला दिसला. मी जवळ गेलो. तो माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तो मृत होता. तेवढ्यात फोनवरून आवाज आला. आता तू विटनेस आहेस. आणि विटनेस जास्त काळ जिवंत राहत नाहीत. फोन कट झाला. माझे हात थरथरत होते. मी घाबरून पोलिसला कॉल केला. पोलीस आली. स्टेटमेंट दिला. मीडिया, चौकशी, प्रश्न. दुसऱ्या दिवसापासून मला अननोन कॉल्स येऊ लागले. धमक्या, पाठलाग. माझा एकच आधार होता, माझा जिवलग मित्र राहुल. राहुल रोज मला भेटायला यायचा. तोच म्हणायचा, टेन्शन घेऊ नकोस, मी तुझ्यासोबत आहे. तोच मला पोलीस स्टेशनला सोडायचा. तोच माझ्या घरी थांबायचा. मला वाटलं, देवानं एक चांगला मित्र दिलाय. एक दिवस पोलिसनं मला बोलवलं. इन्स्पेक्टरनं फोन माझ्या समोर ठेवला आणि म्हणाला, हा कॉल रेकॉर्ड ऐक. फोनवरचा आवाज आला. पाठीमागे वळू नकोस. तो आवाज राहुलचा होता. माझ्या पायाखालची जमीन सरकली. इन्स्पेक्टर म्हणाला, तो माणूस ज्याचा खून झाला त्याच्याशी राहुलचा बिझनेस डिस्प्यूट होता. आणि तू फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होतास. राहुल अटक झाला. पण माझं आयुष्य कधीच पूर्वीसारखं झालं नाही. आजही फोन वाजला की माझं काळीज धडधडायला लागतं. कधीकधी शत्रू समोर उभा नसतो. तो आपल्याला मिठी मारणारा मित्र असतो. तुमच्या मते आदित्यनं तो कॉल उचलायला हवा होता का?